माझ्याकडं शकील काझी यायच्या अगोदर वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, गृहमंत्री असतील, गृहसचिव असतील, हायकोर्ट चीफ जस्टिस असतील, सुप्रीम कोर्ट जस्टिस असतील, यांच्याकडे तो अगोदर गेला होता. त्याचबरोबर आमच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे पक्षाच्या तक्रार द्यायला गेला होता. वरिष्ठ नेत्यांच्या आणि ज्येष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मी त्याला सांगितलं की तुझं जे काही आरोप आहे तुझं प्रतिज्ञापत्र बनव. प्रतिज्ञापत्र ऍफिडेव्हिट बनवल्यावरती मी काही वरिष्ठ जे सूचना देईल त्याप्रमाणे, पक्षाच्या सूचना देईल त्याप्रमाणे मी भूमिका घेईन. त्याप्रमाणे त्यानं ऍफिडेव्हिट केलेला आहे. माझ्यासाठी याच्यामध्ये 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. आरोपी कोण होतं, काय होतं, मला काही त्याची घेणं नाही. जे कायद्याचे संरक्षक आहेत त्या लोकांनी कायद्याचं संरक्षण केलं पाहिजे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, म्हणजे चांगल्या लोकांचं संरक्षण केलं पाहिजे आणि खल प्रवृत्तीचे, वाईट प्रवृत्तीचे किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे जे लोक आहेत त्यांच्यावर निगराणी केली पाहिजे. हे जे काही ब्रीद वाक्य आहे त्याच्या विरोधात जाऊन किंवा कायद्याच्या विरोधात जाऊन, संविधानाच्या विरोधात जाऊन काही पोलीस अधिकारी पोलीस खात्याला बदनाम करतायत. त्याच्यामध्ये लेंडवेनचा रोल जो आहे तो गंभीर दिसतोय. ऍफिडेव्हिट प्रमाणे लेंडचा रोल जे आहे ना की एसबीआय बँकेमध्ये जर 2 दिवस पैसे भरत असतील जाऊन, तर एसबीआय बँकेमध्ये कोणाच्या नावाने पैसे भरले, हस्ताक्षर कोणाचा आहे, लेंडवेनचा आहे, कोणाचा आहे, चलन भरावं लागतं ना, स्लिप असते काहीतरी भरायची असते पैसे भरायचे म्हणल्यावरती. त्यावर त्यांनी नंबर कोणाला टाकला, कोणाच्या नावाने पैसे भरले, बँकेत रेकॉर्ड असेल. यांच्या सांगण्याप्रमाणे जर खरंच झालं असेल तसं तर तिथे रेकॉर्ड असेल. 17 आणि 18 तारखेला जर लेंडवे, एपीआय लेंडवे जर एसबीआय बँकेमध्ये गेली असेल तर सीसीटीव्ही फुटेज असेल. आणि आता सीसीटीव्ही फुटेज किमान 18 महिन्याचं तर करून ठेवलं लागतं. ह्या घटनेला 2-3 महिने झालेले आहेत. यानं म्हणजे शकील काझीनं सीसीटीव्ही फुटेज मागवलेले आहेत. मी सुद्धा उद्या एसबीआय बँकेमधून सीसीटीव्ही फुटेज मागण्यासाठी मी अर्ज देणार आहे. मला फक्त गेटचे सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. मला आतल्या त्यांच्या व्यवहाराचे काही घ्यायचे नाही. हा माणूस लेंडवे तिथे गेला कारण सलग 2 दिवस गेला हा विषय. पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ना, त्यांनी जे वर्णन केलं खोलीचं, पोलीस स्टेशनमध्ये आत गेल्यावरती उजव्या बाजूला जी खोली आहे त्याच्यामध्ये एक पोलीस महिला अधिकारी आली. तिने एका काळ्या बॅगमधून 2 पैशाचे बंडल काढले आणि ते 2 पोलिसांना दिले किंवा एका पोलिसाला दिले. त्यांनी परत दोघांनी वाटून घेतले. ते गेल्यानंतर ऍफिडेव्हिटमध्ये लिहिल्याप्रमाणे नंतर ह्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि ह्याच्याबद्दल बरोबरची वागणूक बदलली. तर ह्या 2 महत्वाचे पुरावे पोलिसांनी तपास यंत्रणेनं हे केलं पाहिजे. गेल्या काही दिवसापूर्वी भोरला एक प्रकार झाला. गुटख्याची गाडी पकडली होती पोलिसांनी. त्यातलाच काही गुटखा पोलिसांनी काढून दुसऱ्या गाडीत भरलेला त्याचे सीसीटीव्ही फुटेज आले. गेल्या काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एका व्यक्तीला म्हणजे जवळ तिचा काही संबंध नाही, काय नाही, त्या व्यक्तीला तोच XYZ व्यक्ती किंवा तोच आरोपी आहे, म्हणजे त्याचं नाव पटेल. पटेलला सांगितलं की तूच आरोपी आहे. समजा राहुल मकरे असेल, शैलेश पाटील, त्याला म्हणलं तूच आरोपी आहे. त्याला 28 दिवस जेलमध्ये बसवलं लागलं. धुळ्यामध्ये एक प्रकरण झालं. वडिलाला आणि मुलाला, मुलीच्या मर्डर प्रकरणी प्रचंड आत्मछळ केला, मारहाण केली, जेलमध्ये टाकलं. त्यांच्यावर आरोप होता की मुलीचा मर्डर वडिलांनी आणि मुलाने केला आहे. त्याला मर्डरच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये बसवलं. काही दिवसांनी तीच मुलगी पोलीस स्टेशनला आली. हे जे प्रकार चालू आहेत महाराष्ट्रामध्ये ते पोलीस खात्याला प्रचंड, फडणवीस गृहमंत्र्यांना प्रचंड बदनाम करतात. त्यांच्या सल्ल्याने चालल्यात का तेच मुद्दाम करतायत हे प्रकार
घडून आणतायत दहशत निर्माण करण्यासाठी, की खाली पोलीस स्वतःच्या पातळीवरती स्वार्थापोटी किंवा दबावपोटी कोणाच्या लोकल लेवलच्या करतायत, ही तपासाचा भाग आहे. आता ह्या बाबत माहिती घेतली की याच्यामधल्या इंदापूरच्या या प्रकरणामध्ये इंदापूरच्या PI साहेबांना काहीच माहित नाही. जर 95 लाखाचा माल असेल आणि जर रेकॉर्डला 35 लाखाचा दाखवला असेल तर 60 लाखाचा व्यवहार किंवा त्या 35 लाखाच्या मालाचं काय केलं, त्या परत 60 लाखाच्या मालाचं काय केलं काहीच माहित नाही. त्याचे ह्या लेंडवेलने तो माल विकून तपासी अधिकारी म्हणून त्यांच्या ताब्यात माल आला असेल, त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी गुटखा धारकाला विकला असेल, ते पैसे त्यांनी बँकेत भरले का आणखीन त्यांनी काही कर्ज प्रकरण केलं होतं किंवा त्यांना त्यांच्या वडिलांनी पैसे दिले होते खर्चायला म्हणून त्यांनी ते बँकेत टाकले, किंवा त्यांच्या आईने त्यांना खर्चायला पैसे दिले होते किंवा बायकोने दिले होते पैसे किंवा भावाने दिले होते पैसे, तो चौकशीचा भाग आहे. पण 2 दिवस जर एखादा अधिकारी बँकेत पैसे टाकत असेल आणि एवढ्या मोठ्या रकमा टाकत असेल तर ती गंभीर विषय. पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे, SP साहेबांनी चौकशी केली पाहिजे. SP साहेबांचं पूर्ण सहकार्य शकील कायद्यालय असल्याचं म्हणणं आहे. आता पण विषय काय होतो की उशिरा न्याय मिळालेला काही अर्थ नाही. उशिरा न्याय मिळत असेल 10 वर्षांनी 5 वर्षांनी त्याला काय अर्थ नाही. त्याने एक निवेदन दिलेलं आहे, ते तुम्हाला दिलेलं आहे की 10 तारखेपासून किती तारखेपासून आहे तुझं? 10 तारखेपासून 13 तारखेपर्यंत धरणे आंदोलन, त्याच्या पुढं 13 तारखेपुढे मी अमर उपोषण. 10 तारखेपासून 13 तारखेपासून इंदापूर तहसील कचेरी समोर त्याचं धरणे आंदोलन आहे आणि 13 पासून पुढं आमरण उपोषणाचा कार्यक्रम तहसील कचेरी समोर त्याचा आहे. त्या कार्यक्रमाला पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून त्या कदाचित रोहिदादा येथील सुप्रियाताई त्या आंदोलनाला येऊ शकतात, त्यांना मी सांगणार आहे. त्यांनी मला सांगितलंच आहे रोहिदादांनी आणि गुलामाडे बापूंनी. गुलामाडे बापू तर त्या काय आंदोलनाला येणार उपस्थित राहणार आहेत, ते कुठल्या तारखेला येतील माहित नाही मला. परंतु माझी अशी अपेक्षा आहे सर्वसामान्य लोकांच्याकडून की हा प्रकार फक्त एकटा शकील कायदे नाही, हे प्रकार वाढत चाललेला आहे. सर्वसामान्य लोकांना ज्यांचा कुठलाही राजकीय ताकद नाही, कुठलाही संबंध नाही, मजुरी करतायत, कष्ट करतायत, त्याच्या मागे कोणतरी उभं राहिलं पाहिजे. नाहीतर कोणतरी मर्डर करायचा, कोणतरी कुठला तरी गुन्हा करायचा, कोणतरी गांजा आणायचा, कोणतरी मारामाऱ्या करायचा आणि तिसऱ्या माणसाला जेलमध्ये टाकायचे, कोर्टामध्ये त्याला हजर करायचा. त्याच्या भागाला कोणतरी उभं राहिलं पाहिजे ना. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, माझी इथल्या नाळे साहेबांना विनंती आहे, तुम्ही स्वतः चौकशी करा, त्या दिवशीचे CCTV फुटेज पहा. आम्हाला पाहिल्यावर आणि माझी अशी भूमिका राहील की मला ज्या दिवशी CCTV फुटेज मिळेल, मी शकील काजी म्हणतोय म्हणून मी नाही करणार काय, मी उद्या अर्ज करणार CCTV फुटेजसाठी. मला ज्या दिवशी CCTV फुटेज मिळेल आणि त्यात जर हे सत्य असेल तर त्या दिवसापासून लेंडवेच्या आणि संबंधित पोलीस लेवलवर माझं आंदोलन असेल. बाकी पोलिसांनी चौकशी करावी, कोण आरोपी आहेत काय आहेत त्यांनी बघावं आणि दोषी असतील त्यांना शिक्षा करावी. पण मला तर हेही दिसतंय की शकील काजी मी आतापासून ओळखत नाही, तो जुना माझा कार्यकर्ता होता 15-20 वर्षापूर्वी. एकदम साधा सरळ पोरगा आहे, गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यावरती एकही गुन्हा दाखल नव्हता, हाच पहिला गुन्हा. NCB त्यावर दाखल नव्हती. तिथून पुढे लेंडवेकडे आलं. लेंडवे म्हणलं, लेंडवे साहेबाला कोणाचा तर फोन आला, 20-25 मिनिटं फोनवर बोलले ती. 25 मिनिटं बोलल्यानंतर त्यांनी त्यांचं जे पहिलं वागणूक होतं माझं, परत त्यांचं वागणूक बदललं माझ्याबद्दल. तर बदलल्यावर मग मी म्हणलं, साहेब म्हणलं मी गरीब माणूस आहे, माझ्यावर काय कुठे गुन्हा दाखल करणार, मी जसं बोलतो बोल, नाही तर तुझ्या घरदाराला मी भावाला याला तुझ्या वडिलांना सगळ्यांना मी आतमध्ये बसतो. पण तिथे जसं बोललं तसं मी बोलत गेलो. तिथं मी घाबरलो होतो तिथं. मग तिथं बोललो, मग परत मला माझ्या लक्षात आलं, म्हणजे सगळ्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला म्हणलं खोटा. मग आता काय माझ्या काही लागणार, माझी घरचे रडायला लागले परत, म्हणजे लास्टाला कळलं त्यांना माझं असं केलं म्हणून. तर एवढी माझी बिकट परिस्थिती, मला जेव्हा आतमध्ये नेलं तर माझ्या वडिलाला दवाखान्यात नेलं, त्यांचं BPचा त्रास आहे, माझी एक तर परिस्थिती एकदम ही आहे. तरी ह्याला सगळं माहीत असून तरी त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला. लेंडवे साहेबाचं काम होतं की शकील काजीवर गुन्हे किती आहेत, पहिले काय आहे तपास करावा, ह्याची परिस्थिती काय आहे, काय ह्यांनी परिस्थिती बघितली नाही, काय नाही,
डायरेक्ट माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला पैसे घेऊन. तिथे शिशित फुटेज काढले 16 तारखेचे एप्रिलचे, त्या सगळे सत्य बाहेर येईल. आणि बँकेत मी मला आतमध्ये टाकल्यावर 2 दिवस 17-18 तारखेला लेंडवे साहेब तिथं ह्याच्यात जात होते बँकेत पैसे टाकायला. ती मला बाहेरून कळलं मला असं की तुला इथं आतमध्ये बसवलं की पैसे टाकायला जात होता, म्हणजे तुला म्हणजे पैसे खाऊन तुझ्यावर गुन्हा दाखल केला. ही सगळ्या अख्ख्या गावात म्हणजे इंदापूर शहरात सगळ्याला माहीत झालेली. कुणालाही म्हणजे विचारलं तरी सांगणार ही ह्या गुटख्याच्या दांड्यात नाही मला. ही पहिल्यापासून मी आता आपल्या ह्याच्यात लक्षात नव्हतं इथं तिकडं जात नाही, सगळं बंद पडलेलं गॅरेज आहे. आणि एफआरमध्ये बी बंद पडलेलं गॅरेज म्हणून तरी त्यांनी गुन्हा दाखल केले. आता ही सोहेल शेख आणि वसीम शेख ह्यांच्यावर पहिले गंभीरपणा हे जे 307चा गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर, गुटखेचे गुन्हे आहेत त्यांच्यावर. एवढं त्यांच्यावर आणून त्यांना साईडला ठेवलं आणि माझ्यावर गुन्हा दाखल केले त्यांनी. आणि ही सगळं हे जर मास्टरमॅन आहे ना की वसीम शेख सगळं चालवतं सगळे. माझं काही यात काय नाही, तिच्यावर पहिले बी गुन्हे दाखल आहेत. तिथे मटक्याचे गुन्हे आहेत, त्याच्यावर जुगाराचे आहेत, गुटख्याचे आहेत. ते काळ्या पिशवीमध्ये पैसे घेऊन येणारी महिला होती ती तुमच्या ओळखीची आहे का? नाव वगैरे सांगू शकता? नाही ओळखीचं आपण त्यांचे बघितलं तर मी ओळखील, पण मी ओळखीची नाही माझी. माझ्या पोलीस स्टेशन मध्ये कधी संपर्क नाही माझा कधी काय. पण माझ्या समोर आली ती, त्यांनी पैसे दिले त्यांच्या हातात आणि 10 मिनिटांनी तर माझ्यावर गुन्हा दाखल त्यांचं काय संभाषण झालं काय? हा तिथं ते बोलले काय संभाषण वगैरे काय? काय नाही, ती आली काढले त्यांच्या हातात दिले आणि गेले. ती काय त्यांचं बोलणं झालं नाही काय नाही का. तसं ती शिशी फुटेज मध्ये दिसत बघा सगळं ती. बरं, ही कारवाई तुकाराम मुंडेच्या खात्याने केली होती का इथल्या पोलिसांनी केली होती? पोलिसांनी एलसीजी काय ती एलसीजी आहे ना ती. आणि आम्ही आतमध्ये असताना एका बंद केलं परत बोलायचं. हा बोला. ओके. मी आतमध्ये असताना वडील आमचे आणि माझा भाऊ त्या वसीम शेखच्या घरी गेले, ते दुकानावर गेले. दुकानावर गेल्यावर आहे ना तिथं बोलले आमच्या पोराला माझ्या भावाला निष्कारण कशाला गुंतवलं तुम्ही, त्याला बाहेर काढा, जा, मला तुला काय करायचं कर, आम्ही काय आमचं काय उपटू शकणार नाही. ही अशी भाषा तरी म्हणजे दमदाटी. हा आमचं बालविवाह का करणार नाही असं ती आमच्या वडिलाला आणि भावाला दम दिला त्यांनी. म्हणजे आणि एकदम गुरमीत भाषा दिली. ही सगळं आहे ना वसीम शेख आणि सोहेल शेख ह्यांच्यावर आता बी सध्या त्यांचा गुटख्यात धंदा चालू तरी पोलिस त्यांच्यावर कारवाई काही करत नाही. आणि जिचं काय धंदा नाही काहीच नाही त्याचा काय संबंध नाही, त्याच्यावरून मोकळ्यात गुन्हा दाखल करून खोटा गुन्हा दाखल करून मला 52 दिवस बसवले तिथं. माझी परिस्थिती इतकी बेकार झाली. 52 दिवस मी या रोडात बसलो. काय म्हणजे काय काहीच म्हणजे केलं नाही काय नाही. निष्कारण मला तिथं 52 दिवस दाबून बसवले या रोडात. इथून पुढं काय करणार आहे तू? काय करणार आहे पुढं प्रोसेस काय करणार? ह्यांच्यावर जी मी नावं दिलेली आहेत ह्यांच्यावर तपास करून चौकशी करून ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी आणि माझा गुन्हा रद्द करण्यात यावी ही माझा मुद्दा आहे. सगळ्यांनी केली तक्रार. मी एसपी साहेबांकडे गेलो, एसपी साहेबांनी बघितलं, एसपी साहेबांनी चौकशी बसवली त्याच्यावर. त्यांनी पण मला सहकार्य केले. एसपी साहेबांनी म्हणले काय तुला काय अडचण आली ते परत माझ्याकडे ये. त्यांनी वाचलं सगळं माझं. चौकशी समिती काय चौकशी समितीमध्ये अहवाल मी बारामतीला गेलो कदम साहेबाकडे पीओएसपीकडे. त्यांना सांगितलं की मी 4 नावं एक्स्ट्रा त्यांनी काय घेतले नाही ते ह्यांचे बी नाव ऍड करायला लावा आणि माझं जी काय चौकशी करून प्रामाणिक चौकशी करून माझा गुन्हा रद्द करण्यात यावे आणि मला इथनं बाहेर काढणार माझं नुकसान भरपाई देण्यात यावी. कदम साहेब काय म्हणले त्यावर? कदम साहेब काय म्हणले? कदम साहेबांना नाय साहेबांना लावले फोन. नाय साहेबांना फोन लावल्यावर नाय म्हणले जावं म्हणले नाय साहेबांना मी सांगितले आणि जी काय तुमची ती 4-5 नाव आहे ती सांगतो त्यांना. पण मी काय गेलो नाही. आमचे वकील साहेब बाहेर गेलेले होते त्यामुळे मी थांबलो. साहेबांना आणखी भेटलेच नाही? नाही भेटलो. ओके.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.